प्रकाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। ईडी पुढे काँग्रेस कधी झुकणार नाही, आमदार कुणाल पाटील। धार्मिकतेचा वसा निर्माण झालेल्या नेहळोद गावात संत नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी। शिरपुरात जिल्हास्तरीय सब ज्युनियर रेसलिंग स्पर्धा संपन्न। पाऊस थांबल्याने खरीप हंगाम पूर्ववत सुरू। धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपेंनी स्वीकारला पदभार। नेर येथील ग्रामसभेत ऊसतोड मजुरांना ओळखपत्रांचं वाटप। धुळ्यात 31 जुलै रोजी द डिझाईन फॅशन शो 2022चं आयोजन। नालासोपारा येथे गणेश मूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल दाखल। कारगिल विजय दिनानिमित्त धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न। संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त अहिर शिंपी पंचधुळेतर्फे आरती। आणि श्रावण मासानिमित्त धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात महारुद्र यागाचं आयोजन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। ईडी, सीबीआय सारख्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून देशातील भाजप सरकार काँग्रेस पक्षावर कारवाई करत असून अशा कारवाईपुढे काँग्रेस पक्ष झुकणार नाही। यापुढे काँग्रेस मजबूतीने आणि संघटितपणे अन्यायाविरुद्ध जनतेच्या हितासाठी लढा उभारेल, असे प्रतिपादन आमदार कुणाल पाटील यांनी केले। ईडीच्या कारवायांविरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यातील गांधी पुतळ्याजवळ धुळे जिल्हा व शहर ग्रामीण पक्षातर्फे सत्याग्रह आंदोलन छेडलं गेलं। यावेळी आमदार कुणाल पाटील म्हणाले की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्यावर ईडीची कारवाई करून देशामध्ये द्वेष भावनेचे वातावरण पसरवित आहे। मात्र काँग्रेस पक्ष अशा ईडी कारवायांपुढे झुकणार नाही। यासाठी आज ईडी विरोधात सत्याग्रह आंदोलन करत असल्याचं आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं। आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस युवराज करंजकाळ, महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते साबिर शेख खान, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर दरबार सिंग गिरासे, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, डॉक्टर अनिल भामरे, जवाहर सूतगिरणीचे संचालक डॉक्टर दत्ता परदेशी आदी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। या केंद्र सरकारने जी अराजकता माजवलेली आहे, या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य नागरिकाला ज्या प्रकारे अडचणीमध्ये आणून त्याला शोषण त्याचं केलं जात आहे। आपण गेल्या आठवड्यात ती घटना बघितली की ज्या पद्धतीने जीएसटीच्या माध्यमातून या देशामधल्या सर्वसामान्य माणसावरती खाण्याच्या वस्तूवरती कर लावून या माणसाला लुटण्याचं काम हे सरकार करत आहे। सर्वसामान्य माणसाच्या खिशातले पैसे काढून घ्यायचे आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या आणि ह्या भरलेल्या तिजोऱ्या त्यांच्या उद्योगपती मित्रांना त्या ठिकाणी त्यांची कर्ज माफ करण्याकरता वापरायच्या। अशा प्रकारचा जो एक अत्यंत नीच प्रकारचा कार्यक्रम या केंद्र सरकारने सुरू केलेला आहे, याचा विरोध करण्याकरता खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि काँग्रेस पक्ष विरोध करतो। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता त्याला लढाईला करतो। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरती त्या ठिकाणी वार करायची, त्यांना वेगवेगळ्या एजन्सीज लावून त्यांच्यावरती सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल, याच्या माध्यमातून त्या सर्वांना अडचणीमध्ये आणायचं काम करायचं, अशा प्रकारची धडपशाहीचं राजकारण त्या ठिकाणी मोदी सरकार करतं। आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांना गेल्या आठवड्यामध्ये मोदी सरकारने ईडीची नोटीस पाठवली, त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये बोलावलं, दिवसभर बसवून ठेवलं। ज्या वयोवृद्ध नेत्या ज्यांच्या कुटुंबाने अनेक वर्ष या देशामध्ये बलिदान दिलेलं आहे, हा देश घडवण्यामध्ये ज्या कुटुंबाचं योगदान आहे, या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं वेळ होती त्या काळामध्ये स्वतःची संपत्ती या देशाकडनं दान करून टाकणारं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाला ईडीची नोटीस पाठवून दिवसभर त्यांना त्या ठिकाणी ईडीच्या कार्यालयामध्ये बसून ठेवायचं। आज सुद्धा सोनिया गांधींना त्या ठिकाणी ईडीच्या कार्यालयामध्ये बोलावलं गेलं आहे। आमचे कोणतेही नेते घाबरणार नाही आणि या दबावाला बळी पडणार नाही आणि जी काही आमच्यावरती कारवाई केली जाईल, जी काही आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील, याची संपूर्ण उत्तरं द्यायचं काम आमची नेते मंडळी करणार आहे। परंतु ही जी दडपशाही आहे,
ही दडपशाही नेत्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना दाबून टाकायची दडपशाही, कार्यकर्त्यांना घाबरून टाकायची दडपशाही आहे. परंतु काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कधी घाबरणार नाही आणि कधी भविष्यामध्ये घाबरणार नाही. आणि त्यामुळे आमच्या नेत्या सोनियाजी असतील, आमचे नेते राहुलजी असतील, यांच्यावरती कितीही ईडीच्या नोटिसा आणि कितीही ईडीच्या कार्यालयामध्ये यांनी बोलवलं तरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा घाबरणार नाही. उलट काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा संपूर्ण देशभरामध्ये अजून जास्त संघटितपणे त्या ठिकाणी या संपूर्ण अन्यायाला, या अत्याचाराला तोंड देण्याकरता एकत्र येतोय. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जशा प्रकारे गेल्या 40 वर्षामध्ये या देशाला पुढे न्यायचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि गेल्या 7 वर्षामध्ये या देशाला संपवून टाकायचं काम, या देशाला अडचणीमध्ये आणण्याचं काम, आर्थिक डबकाईला आणण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे. संपूर्ण देशाची जनता हे सर्वजण बघते आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या पाठीमागे या देशाची जनता पुन्हा एकदा उभी राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अत्यंत संघटितपणे धुळे जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये असेल, हा नानाभाऊ पटोले असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत संघटितपणे हा संघर्ष करण्याच्या भूमिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तयार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण मोहीम कितीही मोठा संघर्ष झाला तरी या संघर्षाला तोंड द्यायचं काम हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता करेल असा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. धार्मिकतेचा वसा निर्माण झालेल्या धुळे तालुक्यातील नेहळोद येथे आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजन, संध्याचं, आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावातील वारकरी मंडळींसह ग्रामस्थ उपस्थित होते. धुळे तालुक्यातील नेहळोद येथील विठ्ठल मंदिरात आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सकाळी 12 वाजता माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे धुळेचे मुख्य संपादक संचालक राजूभाऊसार फेटेवाले यांच्या शुभ हस्ते संत शिरोमणी नामदेव महाराज यांची आरती करण्यात आली. त्यानंतर समस्त शिंपी समाज न्याहाळोतर्फे वारकरी संप्रदायातील व ज्येष्ठ मंडळींचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भजन संध्याचा कार्यक्रमही विठ्ठल मंदिरात घेण्यात आला. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमामध्ये गावातील वारकऱ्यांसह तरुण मंडळींनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. पावन झालेलं पांझरा नदीकाठी वसलेलं नेहळोद गाव हे धार्मिक जडणघडणीत आजही पुढे आहे. या दृष्टिकोनातील नेहळोद गावातील तरुणाईत धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रासह धार्मिकतेचे गुण त्यांच्यामध्ये संपादित झाले आहेत. या कार्यात गावातील ग्रामस्थ व वारकऱ्यांचा खारीचा वाटा आहे, यात तीळमात्र शंका नाही. समस्त शिंपी समाज न्याहाळोद यांच्या वतीने 605 संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळ्यानिमित्ताने आज न्याहाळोद येथे भजनांचा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी भाविकांनी सर्व कीर्तनाचा, भजनांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र सर्व आयोजक समस्त शिंपी समाज न्याहाळोद यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मुकेश आर पटेल सीबीएसई स्कूल शिरपूर येथे जिल्हास्तरीय सब ज्युनियर रेसलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजित स्पर्धेत 50 मुले व 15 मुलींनी सहभाग घेतला होता. तसेच या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना दिनांक 30 व 31 जुलै 2022 रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहेत.
या स्पर्धा SVKM संस्थेचे मुकेश आर पटेल CBSE स्कूलचे मुख्याध्यापक P सुभाष नायर यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या। या प्रसंगी प्रमुख अतिथी बापू पाटील, माजी पंचायत समिती सदस्य व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सूर्यवंशी, भाजप शिरपूर तालुका सरचिटणीस निकुंबे सर, क्रीडा शिक्षक डॉक्टर भालचंद्र मोरे, प्राध्यापक विजय पाटील, असिस्टंट डायरेक्टर अभय कचरे आदी उपस्थित होते। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुकेश आर पटेल CBSE स्कूलचे कुस्ती प्रशिक्षक हर्षाली सैंदाणे, अभय कचरे, कन्हैयालाल माळी, हर्षल भोले, हर्षद पिंजारी आदींनी परिश्रम घेतले होते। गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामाची कामे पूर्ववत सुरू झालेली आहेत। धुळे तालुक्यातील बिलाडी येथील शेतकरी कपाशी शेतात कोळपणी करताना दिसून येत आहे। गेल्या आठवडाभरापासून वरुणराजाने चांगला सपाटा लावला होता, त्यामुळे शेतीचे सर्वच कामे खोळंबली होती। मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून वरुणराजाने विश्रांती घेतल्याने शेती कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। निन्नीसह कपाशी कोळपणीचं काम सुरू झालंय। धुळे तालुक्यातील बिलाडी येथील शेतकरी देखील शेतीचे प्रलंबित असलेले कामे करताना सध्या दिसून येत आहे। गावातील शेतकरी प्रवीण पाटील हे देखील आपल्या शेतात लागवड केलेल्या कपाशी पिकाची कोळपणी करताना दिसून आले। धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपे यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला। शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आदी विषयांकडे लक्ष देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। या प्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, सभागृह नेते राजेश पवार, नगरसेवक हिरामन गवळी, सुभाष जगताप, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, महिला व बालकल्याण समिती उपसभापती आरती पवार आदी उपस्थित होते। पक्षाने दुसऱ्यांदा महापौर पदाची संधी दिली। या संधीचा उपयोग शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात येईल असा विश्वास महापौर प्रदीप करपे यांनी यावेळी व्यक्त केला। लोकांचा आशीर्वाद असून सुद्धा नाही बसला आणि त्याच्यामुळे जरा अडचणी निर्माण झाल्या होत्या। आता परत आमचं सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र भाऊ तिथं मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे विकास कामासाठी कुठलाही अडचण राहणार नाही त्याची मी ग्वाही आपल्याला आपल्या माध्यमातून धुळेकर जनतेला देतो। आमचे नेते प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री आणि आमचे सहकारी आमचे जीवलग मित्र युवराजांना पाटील यांचं निधन झाल्यामुळे आजचा हा जो आमचा पदग्रहणाचा कार्यक्रम होता हा एकदम साध्या पद्धतीने केला। मी आज दुसऱ्यांदा महापौर होताना मला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतजी दादा, आमचे नेते गिरीश भाऊ महाजन आणि आमचे दुसरे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर सुभाषजी भामरे, अजून दुसरे ज्येष्ठ नेते जयकुमारजी रावळ, राजवर्धनजी कदमबांडे, या नगराचे अध्यक्ष आदरणीय अनुपजी अग्रवाल, आदरणीय अमरीशभाई पटेल आणि माझ्यासोबत नेहमी माझ्याबरोबर भक्कमपणे उभे राहणारे चंद्रकांत बाप्पू सोनार, गुरुवर्य हिरामनप्पा गवळी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, या महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि धुळेकर जनतेच्या आशीर्वादाने मी पुन्हा महापौरपदी विराजमान झालेलो आहे, म्हणून मी या सर्वांचे आभार मानतो। आणि लवकरात लवकर उद्याच आम्ही एक आढावा बैठक घेऊन या शहरातल्या ज्या समस्या आहेत, सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे पाणी प्रश्न, की ते वेळेवर पाणी नियोजन होत नाही, त्याच्यावर आम्ही उद्याच्या बैठकीत सर्वात महत्त्वाचा निर्णय तो घेणार आहोत। आणि अतिवृष्टीमुळे जे शहरामध्ये खड्डे पडले, रस्ते नादुरुस्त झाले, त्या खड्डे आणि रस्त्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचं काम आणि रस्ते चांगले करण्याचं काम करू। त्याचप्रमाणे
अतिवृष्टीमुळे आरोग्याचा प्रश्न हा धोक्यात आलेला आहे. डास, मच्छर, डेंग्यू सारखे काही प्रमाण येण्याचा संभव आहे. त्यामुळे आरोग्याकडेही चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जाईल आणि आरोग्य विभागाला तात्काळ सूचना दिल्या जातील की जनतेचं कुठल्याही आरोग्याला त्रास होणार नाही असं काम या आरोग्य विभागाला सांगितलं जाईल. दुसरं लाईट विभाग आहे. लाईट विभागासाठी आतापर्यंत धुळे शहरातलं बरंचसं काम लाईट विभागाचं झालेलं आहे. जे राहिलेलं आहे त्या भागात लाईट लावून तेही काम पूर्ण करण्यात येतील आणि जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या अग्रगण्याने अधिकाऱ्यांना सांगून लवकरात लवकर जनतेला कुठलाही त्रास होणार नाही अशा सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्व बसलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज हे सर्व धुळे शहर कसं स्वच्छ आणि सुंदर होईल असा प्रयत्न करतो. धुळे तालुक्यातील नेर येथील ग्रामपंचायत येथे झालेल्या ग्रामसभेत ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या आदिवासी बांधवांना ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं. गावाच्या सरपंचा व सदस्यांच्या हस्ते या ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं. पोटाची खळगी भरण्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी आज अनेक आदिवासी बांधव मोठमोठ्या शहरांसह गावाकडे ऊस तोडणीसाठी जात असतात. मात्र ऊस तोडणीसाठी जाण्यावेळी तसेच ऊस तोडणीच्या ठिकाणी या आदिवासी बांधवांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यात कुठून आलेत, कुठले रहिवासी, कुठल्या जिल्ह्यातील या संदर्भात विचारपूस केली जाते. उलट पक्षी याच ऊसतोड मजुरांवर हल्ला तथा मारहाणीच्या घटना देखील घडत असतात. त्यावेळी त्यांची ओळख पटवून देण्यासाठी कुठलाच पुरावा राहत नाही. या संदर्भात नेर गावातील भारतीय जनता पार्टीचे आदिवासी समाज आघाडीचे तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य दीपक काशीनाथ मोरे यांनी आदिवासी ऊसतोड मजुरांना संरक्षणाप्रती ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी गावातील ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत गावच्या सरपंचा सौ गायत्री देवी जयस्वाल यांनी आज झालेल्या ग्रामसभेत ऊसतोड मजुरांना कुठलीच अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांना ओळखपत्रांचं वाटप केलं. यावेळी ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे, सामाजिक कार्यकर्त्या मुन्नीबाई मोरे, उपसरपंच गोटू अमृतसागर, सदस्य दीपक मोरे आदी सदस्य उपस्थित होते. थोडं व्यवस्थित यायला पाहिजे. अन्न एक दोन जणांना नाही म्हणून तरी कार्ड यायला पाहिजे. दूसरी महत्वाची बात वो चेक मेरे पास में दूंगा. पहला तो वो 10,000 का चेक कर दो और दूसरा 10,000 का दो. 15 दिन की मोहलत. सुनील लालचंद 10,000 का चेक ऐसा खड़ा रहे और उसका सर्टिफिकेट मोटा देते हो साहब. आय कार्ड नाही. आय कार्ड नहीं वो चेक कैसे कर देते आप बोल रहे हैं थोडा म्हणजे निवाल भैया समजत नाही का. आगे अपनी बात में लगा देता बाकी एक झेंडा द्या. धुळे शहराच्या विकासात भर घालण्यासाठी धुळे शहरात लवकरच नाशिक येथील आयडीटी शाखेची तिसरी ब्रँचची लॉन्चिंग होत आहे. या माध्यमातून धुळेकरांना फॅशन शो संदर्भात प्रशिक्षण मिळणार आहे. धुळे शहरातील पारोळा रोडवरील राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात दिनांक 31 जुलै 2022 रोजी 10:30 वाजता नाशिक येथील आयडीटी ब्रँच तर्फे द डिझाईन फॅशन शो 2022चं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी आयडीटीच्या तिसऱ्या ब्रँचची लॉन्चिंग करण्यात येणार आहे. यावेळी सहभागी झालेल्या धुळेकरांना फॅशन शो तथा डिझाईन संदर्भात मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. त्यासाठी धुळेकरांनी 31 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता शहरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असं आवाहन आयडीटीचे फाउंडर अँड डायरेक्टर महेंद्र विजय शेवाळे यांनी केलंय. इन्हीं बातों को मद्देनजर रखते हुए आईडीटी इंस्टीट्यूट ऑफ डिजाइन एंड टेक्नोलॉजी, जो इंटीरियर डिजाइनिंग और फैशन डिजाइनिंग एजुकेशन क्षेत्र में एक जाना माना नाम है,
फैशन डिजाइन और इंटीरियर डिजाइन के ऑनलाइन और ऑफलाइन प्रैक्टिकल वर्क कोर्स उपलब्ध है। क्या हम इसे खुद को साबित करने के लिए एक अच्छा मौका बना सकते हैं? जी हाँ, फैशन डिजाइन और इंटीरियर डिजाइन यह क्रिएटिव फील्ड कोर्स है जहां प्रैक्टिकल वर्क से आप अपने आप को ज्यादा बेहतर बना सकते हो। हमारा वेब पोर्टल जहां आप 24/7 हमारी शिक्षा प्रणाली यानी लेक्चर और प्रैक्टिकल का लाभ ले सकते हो। आईडीटी इंस्टीट्यूट ऑफ डिजाइन एंड टेक्नोलॉजी की खास विशेषताएं: ISO 9001:2015 सर्टिफाइड एजुकेशन सिस्टम, experienced and qualified faculty, from workshop and foundation batches for knowledge grades, an autonomous board, live project for practice, affiliated to university course available, 3 design award winner institute in India। आज तक हमारे यहाँ हजारों विद्यार्थियों ने अपना फैशन डिजाइन एंड इंटीरियर डिजाइन का कोर्स सफलतापूर्वक पूर्ण किया है। गणेश उत्सवानिमित्त पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे मूर्त्या विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात स्टॉलची उभारणी केली आहे। त्यामुळे गणेश मंडळांसाठी गणेश मूर्त्यांचं स्टॉल आकर्षण ठरत आहे। शोभनीय व आकर्षित गणेश मूर्त्या विक्रीस दाखल झाल्याने येथील गणेश भक्त आतापासूनच स्टॉल धारकांकडे धाव घेताना दिसून येत आहे। याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी साधना काळोखे यांनी स्टॉल धारकांकडून जाणून घेतली। नमस्कार, आपण नालासोपाऱ्यातली गणपतीच्या शोरूममध्ये आलो आणि जसं तिथे आपलं नाव सांगा आणि थोडक्यात माहिती द्यायची। माझं नाव दिलीप अशोक मोहिते, मी इकडचा कारखानदार आहे। किती वर्षापासून? आम्ही 10 वर्षापासून आपल्या मूर्ती कुठे कुठे जातात? आमच्या ते दिल्लीला जातात, गुजरातला जातात, बडोद्याला जातात। तर 2 वर्ष जसं कोरोनामुळे बंद होता, आता ह्या वर्षी जरा चांगलं वातावरण चांगलं आता मुख्यमंत्र्यांनी डिसिजन भले लेट दिले पण चांगले डिसिजन दिले, कारण की जसं 2 वर्ष तर कोरोनामुळे तुम्हाला तर माहीतच आहे, कारागीर म्हणजे बहुतेक कारखाने पेनला पण अमरापूरला पण बहुतेक लोकांनी कारखाने आपापले बंद केलेत। का? लोकांना द्यायला त्यांना भांडवलच नाही, म्हणजे पैसाच नाही आहे द्यायला। आणि आम्ही पण आता जे चालू केलं आहे POPच्या साह्याने, जसं आई चंडीगाववाले आहेत नितीन गोरवले यांच्या आपण आता कारखान्यात आहोत, तर यांचे 700-800 गणपती तेव्हा जायचे। आता 300 पण या 2 वर्षात आहे ना 300 गणपती पण विक्रीला होत नाही आहे। त्यासाठी लोकांची मागणी कसं आहे, त्यांना स्वस्त पण पाहिजे आणि चांगलं पण पाहिजे। आणि आता कोरोनामुळे सर्वच महाग झालेलं आहे। जी मूर्ती आम्ही 2 वर्ष 4 वर्ष अगोदर विकत होतो तोच रेट आता आम्हाला यावर्षी पण तेच बोलतात की म्हणजे त्यांचं एकच मत, तुम्ही भरपूर कमवता गणपतीमध्ये, पण किती महाग काय काय झाले ते त्यांना माहिती नाही लोकांना। नाही ना, आम्हाला लोकांना वाटतं, आम्हाला पोरांना जे कारागीर आहेत, आता आमच्याकडे कारागीर त्यांना नाही ना बोलू बरं, आपल्या आई चंडीगड कारखाना आहे जो नितीन गोरुले यांचा, त्यांच्याकडे तर 12 कारागीर आहेत। तर त्यांचं ते कसं करणार, 12 लोकांना घर त्यांचं ते वर्षभर सांभाळायचं आहे त्यांना।
ते कारागीर कसे काम धंदे करून इथे काम करतात दिवस रात्र. पण सरकार एकच विनंती आहे, जी POPचं जे आहे ते त्यांनी काहीतरी त्यांच्यावर मार्ग काढला पाहिजे POPवर. कारण की शाडू माती आणि जे पेपर बोलतो आपण लगद्यापासून बनणाऱ्या मूर्त्या, त्या अशा बघा या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत, ह्या आहेत त्या. आणि याची आम्हाला तिथून आहे ना किंमत तिथूनच एवढी महाग येते की इथं लोकांना सांगतो तर लोक बोलतात खूप महाग देतात तसं. धन्यवाद. आपली आपण असं तुम्हाला शुभेच्छा देईन आणि आपण गणपतीकडे प्रार्थना करूया की नाही. आणि आपली एक जास्तीत मुद्दा आहे जास्त आमचा, एक मुलं अजून एक मुद्दा आहे. जसं मुंबईला हे दिलंय 22 फूट 23 फूट, तसं आमचं पण वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांना पण बोलणं हेच आहे की आम्हाला पण एक 12 ते 15 फीटपर्यंत वसई विरारमध्ये परमिशन द्यावी गणपतीची. कारण की जेणेकरून जे आता बहुतेक या सोमवार या मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला. आज दिनांक 26 जुलै या कारगिल विजय दिनानिमित्त विवेकानंद प्रतिष्ठान रक्तदाता ग्रुप धुळेतर्फे शहरातील IMA हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं. आज दिनांक 26 जुलै या कारगिल विजय दिनानिमित्त शहरासह परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. धुळे शहरातही विवेकानंद प्रतिष्ठान रक्तदाता ग्रुप धुळेतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त शहरातील IMA हॉल येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचं आयोजकांनी सांगितलं. श्री संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहिर शिंपी पंच धुळेतर्फे आज शहरातील गल्ली नंबर 6 मधील शिंपी भवन येथे संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमा पूजनासह महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सकाळी 8 ते 11 यावेळी श्री नागेश व सौ सुषमा सावळे यांच्या हस्ते संत नामदेव महाराजांचा अभिषेक झाला, तर श्री योगेश व सौ रुचिता जाधव यांच्या हस्ते गणपती अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी गल्ली नंबर 6 मधील अहिर शिंपी पंच संस्थेचे अरुणाताई कापडणेकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी बालचंद्र भांडारकर, अहिर शिंपी पंच या संस्थेचा सचिव. आमच्यासोबत अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला मंडळ, युवक मंडळ आम्ही सर्व मिळून सालाबादाप्रमाणे समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पूजनासाठी आम्हाला 2 वर्षापासून कोरोना परिस्थितीमुळे नाईलाजास्त कार्यक्रम घेता आला नाही. परंतु आता नामदेव महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला पुन्हा संधी मिळाली आणि आम्ही यथोचित चांगल्या प्रकारे कार्यक्रम घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहोत. तर आज आम्ही या ठिकाणी सकाळी योगेश जाधव, रुचिता जाधव यांच्या हस्ते गणपती अभिषेक केला. सौ सुषमा सावळे अखिल भारतीय शिंपी समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि त्याचे पती श्री नागेश सावळे यांनी संत नामदेव महाराज यांना अभिषेक केला. युवा अध्यक्ष, महिला अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष आम्ही तिघं मिळून सपत्नीक पूजनाचा मान या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या समाजातील प्रसिद्ध उद्योगपती श्री गौरव जगताप यांनी महाप्रसादासाठी भरीव देणगी दिल्यामुळे महाप्रसादाचाही कार्यक्रम या ठिकाणी जोरदार होत आहे. त्यांनी जवळजवळ आम्हाला 15,000ची देणगी देऊन आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. त्याचसोबत आमचे सहकारी प्रल्हाद भाऊ कापडणेकर यांचे चिरंजीव जितेंद्र कापडणेकर यांनी देखील 5,000ची देणगी दिली. समाजाध्यक्ष बापूसाहेब भांबरे यांनी 5,000ची देणगी दिली. सावळे मॅडम यांनी देखील 5,000ची देणगी दिली. अशी जवळजवळ भरपूर देणगी गोळा करून आम्ही कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणे आयोजित करत आहोत. आमच्या कार्यक्रमाला गेल्या 30 वर्षापासून गुरुदत्त भजनी मंडळ निंबाळ येथील यांचंही चांगलं सहकार्य लाभतं. त्यांनी देखील या ठिकाणी भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी जमा होत आहेत. कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. जय नामदेव. धुळेकरांना पावन झालेल्या आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील पांढरा नदीकाठी वसलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त दिनांक 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2022 पर्यंत
महारुद्र यागाचं आयोजन करण्यात आलं आहे. धुळे शहरातील शिवाजी रोडवरील पांझरा नदी काठावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम केले जात आहे. त्या दिनांक 31 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत महारुद्र यागाचं आयोजन करण्यात आलं आहे. तत्पूर्वी दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून शहरातील आग्रा रोडवरील खंडेराव मंदिरापासून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मंदिरात भस्म आरतीसह 56 भोगाचं आयोजन करण्यात आलं आहे. आयोजित महारुद्र यागात श्री पंचमुखी महादेव लिंगावर रुद्राभिषेक, हवनात्मक महारुद्र, पार्थिव शिवलिंगार्चन, बिल्वार्चन, भस्मारती आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी केलं आहे. सभी भक्तों को जय श्री राम। श्रावण मास की आप सभी को बधाई। साथों साथ श्रावण मास के निमित्त पंचमुखी हनुमान जी के मंदिर में प्रतिवर्ष की तरह महारुद्र का आयोजन किया जाता है। इस महारुद्र के अंतर्गत आने वाली 30 जुलाई को शनिवार के दिन इस महारुद्र के निमित्त 81 नदियों के जल का श्री आगरा रोड पर खंडेराव मंदिर है, उस खंडेराव मंदिर पे महादेव का अभिषेक करके वहाँ से उस जल के द्वारा कलश को भर के बड़ी संख्या में माता महिलाएं उस कलश को अपने मस्तक पर धारण करके, जैसे कावड़ की यात्रा होती है उस कावड़ में भक्त लोग भगवान शिव को नदियों का पानी हाथ में लेकर के कावड़ में लेकर के भगवान शिव जी को चढ़ाने के लिए अभिषेक करने के लिए आते हैं। उस परंपरा के तहत ये कलश यात्रा का आयोजन किया गया है। खंडेराव मंदिर से कलश यात्रा निकलते हुए आगरा रोड से होते हुए पंचमुखी हनुमान जी के मंदिर में यहाँ तक पहुँचेगी। शनिवार के दिन मात्र कलश यात्रा है। उस जल को मंदिर में लाने के बाद भगवान शिव जी का उस जल से अभिषेक होगा। भोग लगाकर आरती संपन्न करके उस कलश यात्रा की सांगता की जाएगी। 31 जुलाई रविवार और सोमवार 1 अगस्त को 2 दिन महारुद्र अभिषेक और याग यहाँ पर प्रारंभ रहेगा। सुबह लगभग 8 बजे से पूजा प्रारंभ होगी तो सायंकाल तक चलेगी। इसमें रुद्राभिषेक जल से, दूध से, नाना प्रकार के फलों के रस से, जो भी उपाय बताए गए हैं उन सभी को लेकर के अभिषेक किया जाएगा। 1.25 लाख बेलपत्र का उसमें अर्चन है। पार्थिव मिट्टी के लिंग बनाए जाएंगे। 20 से 25 दंपति इस महारुद्र में बैठ करके इस महारुद्र को संपन्न करेंगे। सोमवार को दिन शाम को 7 बजे भस्मारती का आयोजन है। जब महारुद्र समाप्त होगा तो महारुद्र की सांगता पर 56 भोग लगा करके भस्मारती करेंगे। भस्मारती का योग महाकाल में होता है उज्जैन में, लेकिन अपने मंदिर में जो हनुमान जी के सानिध्य में पंचमुखी महादेव मंदिर विराजमान है, उस महादेव पर गत कई वर्षों से हम लोग इस महारुद्र के संबंध में भस्मारती करते आ रहे हैं। तो भस्मारती का आयोजन भी आने वाली 1 अगस्त को सोमवार को शाम को 7 बजे धूमधाम से संपन्न होगा। इस शोभा यात्रा में और इस पूरे महारुद्र में जो भी माता महिलाएं कलश को धारण करेंगी और जो भी दंपति इस पूजा में बैठेंगे उन सभी को पंचमुखी हनुमान जी के इस मंदिर के द्वारा महारुद्र में सिद्ध किए हुए रजत बेलपत्र आशीर्वाद रूप में दिए जाएंगे। आप उस बेलपत्र को अपने घर में तिजोरी में मंदिर में रख करके एक आरोग्यवर्धक और सुख शांति वर्धक वह आशीर्वाद दिया जाएगा। मंदिर में वर्ष भर कार्यक्रम चलते हैं। महारुद्र उसका एक भाग है। धुलिया शहर के ऊपर किसी तरह का कोई भी आपत्ति समय नहीं आए, भाईचारा बना रहे, धर्म का द्वेष कभी नहीं बने, धर्म की जीत हो, सनातन धर्म को और आगे बल प्राप्त हो। और विशेष तौर पर जो हम पिछले कुछ वर्षों से जो कोरोना नामक विषाणु से हम लड़ रहे हैं, ऐसे कई और रोग अगर पृथ्वी पर है तो वो सारे रोगों को समाप्त करने के लिए महादेव से इस महारुद्र के द्वारा यही प्रार्थना की जाएगी कि सृष्टि की रक्षा करें, जीवात्माओं की रक्षा करें और किसी प्रकार की कोई भी हानि नहीं हो और संसार में हर जीवात्मा परमात्मा के चरण शरण होकर भगवान के भक्तिमय में अपने जीवन को सफल करे। यही शिव जी से प्रार्थना करते हुए इस महारुद्र का आयोजन। मैं मंदिर की ओर से आप
सभी धुलिया शहर के एवं धुलिया शहर से बाहर जो विश्व भावी भक्त है उन सभी को मैं आह्वान करता हूँ, निमंत्रण देता हूँ। आप सभी पधारे, सपरिवार पधारे, सकुटुंब पधारे, कलश यात्रा का लाभ लेवे, महारुद्र का लाभ लेवे, प्रसादी का लाभ लेवे, दशमारती का लाभ लेवे, 56 भोग का सकुटुंब पधार करके इस शिवमय योग में एक साथ मिश्र होकर के इस आनंद को और भी बढ़ावे और अपने जीवन को सुधार करें। जय जय श्री। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। ईडी पुढे काँग्रेस कधीही झुकणार नाही, आमदार कुणाल पाटील। धार्मिकतेचा वसा निर्माण झालेल्या न्याहाळोद गावात संत नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी। शिरपुरात जिल्हास्तरीय सब ज्युनियर रेसलिंग स्पर्धा संपन्न। पाऊस थांबल्याने खरीप हंगाम पूर्ववत सुरू। धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपेंनी स्वीकारला पदभार। नेर येथील ग्रामसभेत ऊसतोड मजुरांना ओळखपत्रांचं वाटप। धुळ्यात 31 जुलै रोजी द डिझाईन फॅशन शो 2022चं आयोजन। नालासोपारा येथे गणेश मूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल दाखल। कारगिल विजय दिनानिमित्त धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न। संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त अहिर शिंपी पंचधुळेतर्फे आरती। आणि श्रावण मासानिमित्त धुळ्यातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात महारुद्र यागाचं आयोजन। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।